ना तुमच्या दृष्टीने मग गुन्हे दाखल करा. शाळा अर्थ आयडीच्या आधारे राज्यभर हजारो शिक्षकांची भरती हा विषय काल आपण लक्षवेधीच्या द्वारे चर्चेला केला. पण अध्यक्ष महोदय, SIT होईल, SIT नेमली जाईल, सगळ्या महाराष्ट्रातला हजारो कोटी रुपयाचा भ्रष्टाचार, हजारो शेकडो कोटीचा नाही, हा हजारो कोटीतला अलीकडच्या कालखंडामधला महाराष्ट्रातला सर्वात मोठा घोटाळा आहे. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी आता अशी परिस्थिती आहे, मी माझ्या मतदारसंघात ते पाहिलं, म्हटलं जळगाव जिल्ह्यातल्या 36 शाळा त्याच्यामध्ये दिसत आहे ज्या त्याच्यामध्ये आहेत. अध्यक्ष महोदय, आता तर ते रेकॉर्ड बदलायला लागलेत ना, रेकॉर्ड बदलून ते रेकॉर्ड मग शिक्षणाधिकाऱ्याला जातात, शिक्षणाधिकारी तेच रेकॉर्ड पोलिसांना द्यायला लागले. स्वतः शिक्षणाधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी शाळांना भेटी दिल्या पाहिजेत, स्वतः खात्री केली पाहिजे खरोखर आहे की नाही. त्यांच्याकडून अहवाल मागवतात, तेच अहवाल तुम्ही देतात. या शिक्षणाधिकाऱ्यांच्या विरुद्ध उद्या कार्यवाही करण्याची गरज भासणार आहे. खोटे रिपोर्ट सादर करणे, बोगस रिपोर्ट करायचे, हजारो रुपयाचे बिलं यांनी काढून टाकले. या शालार्थ आयडी घोटाळ्यामध्ये केवढ्या करोडो रुपयाचे भ्रष्टाचार झालं, बिलं काढले. एक एक संस्था चालकानं 30-30, 40-40 लाख घेतले. काही शिक्षण संस्थांचे नावही परवा बघितले. पण माझी विनंती आहे की SIT होईल तेव्हा होईल, आज यांचे पगार बंद करा. आज जे प्राथमिक दोषी आहेत त्यांच्यावर गुन्हे दाखल करा. दोषी आहेत ना तुमच्या दृष्टीने मग गुन्हे दाखल करा. फौजदारी नंतर करतात तुम्ही, आपले हे चौकशानंतर करत. चौकशा केल्या ना तुम्ही, चौकशा केल्या. एक एक शिक्षक 40-40 हजार रुपये पगार घेतो बोगस, चालूच आहे पगार. आणि मग ह्या बोगस कागदपत्रांच्या आधारे कोर्टामध्ये जायला लागले. आमच्याकडे काही जण कोर्टामध्ये गेले या बोगस कागदपत्रांच्या आधारावर, आणि माननीय हायकोर्टाने आदेश दिले यांचे पगार चालू ठेवा. बोगस आहे सिद्ध झालं, आणि माननीय हायकोर्टाने आदेश दिले, कारण आपल्या शिक्षणाधिकाऱ्यांनी व्यवस्थेत बाजू मांडलीच नाही. व्यवस्थेत बाजू न मांडल्यामुळे माननीय उच्च न्यायालयाने या ठिकाणी सांगितलं की यांचे पगार सुरू करून टाका. झाले पगार सुरू, एकेकाचे 60-60 हजार रुपये. बोगस शिक्षकांच्या पगार सुरू झाले. तुम्ही काय करणार, कसे वसूल करणार पुढच्या कालखंडात? जे बोगस आहे त्यांच्या हातून. अध्यक्ष महोदय, या संदर्भामध्ये सभागृहामध्ये त्यांनी SIT स्थापन करून निर्णय देऊ असं आपलं कार्यवाही करू असं सांगितलं. मी त्यांचं अभिनंदन करेल या ठिकाणी, पण त्याच्यात दिरंगे होता कामा नये. अध्यक्ष महोदय, RTEचं अनुदान अद्याप मोठ्या प्रमाणावर बाकी आहे. RTE सुरू केले आपण, RTE मध्ये प्रवेश घ्या सांगण्यात आलं. RTE मध्ये प्रवेशही काही लोकांनी घेतले, परंतु RTE